अदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुमाता सुदीक्षा सविन्द्र हरते माता जय। परम सत्कार योगी साथ संगत जी प्रेम से ने बोला जी। सद्गुरूच्या कृपेने आज या रूपामध्ये आपल्या सर्व संत महापुरुषांचा रक्षण घेण्याचा योग प्राप्त झाला। अशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असंख्य प्रमाणे असंख्य प्रकारचे योग प्राप्त होत असतात। भेटण्याचा योग असतो, कुठेतरी फिरायला जाण्याचा योग असतो, काही प्राप्त करण्याचा योग असतो, अनेक योग असतो। योग याला सत्संगी मनुष्याच्या जीवनामध्ये एक अनन्यसाधारण महत्व म्हटलेलं आहे। आणि म्हणून योग ह्या शब्दाची व्याख्या करताना संत म्हणतात, योग म्हणजे काय? अप्राप्त प्राप्तस्य योग। जे अप्राप्त आहे त्याला प्राप्त करणं हा योग आहे। माझ्याकडे जे नाही आहे ते माझ्याकडे येणं म्हणजे योग आहे। आणि पुढे जाऊन म्हणतात, प्राप्तस्य रक्षणं क्षेम। योग आणि क्षेम, जे नाही आहे ते प्राप्त होणं म्हणजे प्राप्त आहे ते प्राप्त होणं हा योग आहे। आणि जे प्राप्त आहे त्याचं रक्षण करणं, त्याचं जतन करणं, त्याचं संरक्षण करणं, त्याला सांभाळणं हा क्षेम आहे। योग आणि योग सोपा पण क्षेम कठीण। योग हा सोपा आहे, तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये सद्गुरूच्या कृपेने ब्रह्मानुभूतीचा योग आला, ब्रह्म साक्षात्काराचा योग आला, ब्रह्मदर्शनाचा योग आला। सद्गुरूच्या कृपेने अगदी सहज योग। पण सत्संगाची जो क्षेम आहे, जो योगानंतर सुरू होतो, प्राप्त झाल्यानंतर त्याची संभाळ, त्याचं रक्षण, त्याचं संरक्षण करण्याची, त्याचं जतन करण्याची जी जिम्मेदारी असते ती मात्र कधी नसते। आणि म्हणून सत्संगाची ह्या ज्ञानाचं जतन व्हावं, ह्या ज्ञानावर मन दृढ व्हावं, मन एकचित्त व्हावं, याशिवाय इतर कुठेही लक्ष विचलित होऊ नये म्हणून सत्संगाची साधू संत महापुरुषांचा संग लाभतो। जर ब्रह्मज्ञानानंतर देखील या ब्रह्माच्या दर्शनानंतर देखील जर ह्या ज्ञानाचं जतन जर करता आलं नाही, तर मग निरंकारी राज मातेजीचं एक वचन आहे, ये ज्ञान जहां से आया है वहां रिटर्न चला जाता है। जर ज्ञानाचे जतन त्याच अनुषंगाने त्याच पद्धतीने जर होत नसेल, तर हळूहळू स्वतःमध्येच त्या ज्ञानाचा विसर होतो। आणि फक्त ब्रह्मज्ञानाविषयीच नाही बोलत, इतर कोणत्याही ज्ञानाविषयी बघा, इतर कोणत्याही। आम्ही लहान असतो, पहिली दुसरी तिसरी चौथी पाठ अगदी 2 पाठ असतात, पण नंतर लक्षात राहत नाही। मग 7, 8, 9 पर्यंत आम्ही पोहोचतो, 10 पर्यंत पोहोचतो, 11 पर्यंत पोहोचतो, त्या मात्र पुढे जात नाही का? कारण त्यांची उजळणी होत नसते। आणि ती उजळणी व्हावी, या ज्ञानावर मन एकचित्त राहावं, मनामध्ये असणारे असंख्य प्रकारच्या भ्रमांचं निरसन व्हावं, त्याचा विसर्ग व्हावा, ते निघून जावेत आणि मुक्त अवस्थेत जगण्याचा आनंद प्राप्त व्हावा। म्हणून ब्रह्मज्ञानानंतर साधू संत महापुरुषांचा संकल्प अत्यंत आवश्यक सांगितलेला आहे। सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराज यांनी एका समागमामध्ये वचन काढलं होतं, त्यांचं एक दिव्य वचन आहे, अज्ञानता के कारण भ्रम होते हैं और भ्रमों के कारण बंधन होते। अज्ञानामुळे भ्रम उत्पन्न होतात आणि भ्रमामुळे बंधन निर्माण होतात।
जर बंधनामध्ये असू, मग कोणताही विषय असेल बंधनाला, बंधनाचे विषय काही एक नाहीत, असंख्य विषय असतात जे सत्संगाची आम्हाला बांधून ठेवतात. कोणताही विषय असेल, कोणताही असू शकतो. मग त्या सर्व प्रकारच्या बंधनाचं जर कोणतं कारण असेल तर ते मुळात भ्रम आहे, आणि भ्रमाचं जर कोणतं कारण असेल तर ते ज्ञान आहे. अज्ञानता के कारण भ्रम और भ्रमों के कारण बंधन. आता जर त्या बंधनातून जर मुक्त व्हायचं असेल तर बंधनाचं जे मूळ कारण आहे त्या भ्रमातून मुक्त व्हावं लागतं, आणि भ्रमातून जर मुक्त व्हायचं असेल तर भ्रमाचं जे मूळ कारण आहे अज्ञान, ते अज्ञानातून मुक्त व्हावं. ज्या हॉलमध्ये आपण बसलेलो आहे त्या हॉलमध्ये लख असा प्रकाश पडलेला आहे, सर्वत्र प्रकाश पडलेला आहे. एक कल्पना करूया, इमॅजिन करूया, काही वेळापुरती ते बसल्या बसल्या आपण ती कल्पना करूया की इथे संपूर्ण प्रकाश न इथे जे वातावरण इथे अंधार पसरला, सर्व लाईट काही क्षणापुरता बंद. कुठेतरी आवाज आला, हा जो मध्ये स्पेस ठेवलेला जाण येण्यासाठी आवाज आला, तर मध्ये कोणी येऊ नका, मध्ये साप आलाय, साप आलाय, साप आलाय, साप. आता साप म्हटल्या साप हे शब्द जेव्हा कर्ण पटलांवरती आढळले त्याचवेळी मनामध्ये भीती निर्माण झाली, मनामध्ये भीती भ्याव निर्माण झाला आणि हिंमत होईल पुढे जाण्याची. प्रत्येकाच्या मनामध्ये कुजबूज निर्माण झाली, साप साप साप. एक दुसऱ्याला प्रत्येक जण सावरण्याचा प्रयत्न करते की कुठे जाऊ नका, तिथे साप आहे, साप आहे. काही क्षणांमध्ये कोणतरी वायरमन किंवा आला असेल आणि त्यांनी ती लाईट व्यवस्थित पूर्वस्थितीत जसं आपण बसलो आहोत तसं वातावरण पुन्हा निर्माण झालं. आता पुन्हा इथे प्रकाश झाला आणि पाहते तो का तिथे साप नव्हतं, तिथे सापाच्या आकाराची एक रस्सी होती. आता बघूया आपण अवस्था कशी होती. जेव्हा लाईट होती तेव्हा पण ती रस्सी होती, जेव्हा अंधार झाला तेव्हा पण ती रस्सीच होती, आणि पुन्हा प्रकाश झाला तेव्हा पण ती तीनही काळामध्ये रस्सीच होती. पण केवळ आणि केवळ अंधारामुळे जी रस्सी होती तिला मी साप समजत होतो. तोच मोठा भ्रम आहे. मिथ्यातेचे झाले सत्य, सत्यतेचे झाले असत्य, असो हे कृत्य माया करायचे. मुळात जे मिथ्य आहे तेच माझ्यासाठी सत्य झालं, आणि जे तीनही काळामध्ये सत्य आहे ते माझ्यासाठी मिथ्या झालं. मी असत्याला सत्य समजून बसलो, आणि जे असत्याला सत्य समजून बसणं हाच मोठा भ्रम आहे. साप नसताना त्या रस्सीला मी साप समजून बसतो, आणि ज्यावेळी रस्सीला साप समजण्याचा भ्रम माझ्या मनामध्ये निर्माण झाला त्याच वेळी मनामध्ये गोंधळ निर्माण झाला, त्याचमुळे मनामध्ये भ्याव किंवा भीती निर्माण झाली. म्हणजे मी या भीतीच्या बंधनामध्ये सापडलो की कदाचित जर साप आला आणि त्या सापाने जर मला डंग मारला तर कदाचित ते माझ्या प्राणांवर भेटेल, ही भीती माझ्या मनात निर्माण झाली. ते बंधन माझ्यामध्ये निर्माण झालं कारण त्या रस्सीला मी साप समजून बसतो. आता या भ्रमातून मुक्तता झाली कशी? कोणी प्रयास केला, कोणी प्रयत्न केला त्या रस्सीजवळ जाण्याचा की बाबा ती रस्सी आहे, तो साप नाही, बघा मी आणून दाखवतो म्हणून कोणी त्याला टच केलं, कोणी त्याला स्पर्श केला नाही, फक्त साप साप म्हणून ओरडत होतो. मग ही भीती झालेली निर्माण ती गेली कशी? तो भ्रम होतो तो गेला कसा? त्याला एकच कारण आहे की तो भ्रम निर्माण होण्याचं कारण आपण त्या कारणाकडे बघूया. कारण कारण आहे म्हणून कार्य आहे, जर कारण नसेल तर कार्य पण नसतं. मग त्या रस्सीला साप समजण्याचा जो भ्रम निर्माण झाला ते माझ्याकडून कार्य निर्माण झालं, त्याचं मूळ कारण जर काय असेल तर ते कारण म्हणजे केवळ आणि केवळ अंधार. आता त्या कारणाला आपण दूर करूया. कारण दूर केलं, बघा अंधार दूर झाला, अंधार दूर झाला, लाईट आला, अंधार निघून गेला, आणि आम्ही पाहतोय तो काय रस्सी. सर्व भ्रमांचं तिथे सद्गुरू सत्संगाची तेच केलेलं आहे की जन्मोजन्मीचे जे भ्रम आमच्या मनावरती होते, अनंत जन्मीचे जे भ्रम आम्हावरती होते, त्या भ्रमांमुळे मी बंधनामध्ये सापडलो होतो. सद्गुरूने आमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा लख प्रकाश केला. अंधार पळवला नाही, अंधार कधी पळून जात नाही. एखाद्याला वाटत चला माहोल ह्या हॉलमध्ये भरपूर अंधार आहे म्हणून प्रयत्न करावा. जसं पावसाळ्याच्या दिवसात घरामध्ये पाणी शिरलं की आपण काय करतो, ते पाणी बादली भरून एखादा पंप लावून काहीतरी प्रयत्न करून ते पाणी बाहेर फेकू. पण अंधाराच्या बाबतीत तसं होत नाही. कोणीतरी असा प्रयत्न केला की चला बाबा कुठून तरी बादल्या घेऊन अंधार घेऊन बाहेर फेकू,
आयुष्य लोटतील, अशी ब्रह्मदेवाची 100 आयुष्य जरी लोटली ना तरी तो अंधार जाणार नाही. अंधार दूर होण्याचं एकच कारण की त्या जागेवर प्रकाश करा. प्रकाश जिथे आहे तिथे अंधार हा, म्हणजे अंधाराची व्याख्या काय आहे? अंधाराची व्याख्या काही नाही. अंधाराचं अस्तित्व काय? अंधाराचं अस्तित्व काहीच नाही. प्रकाशाचं नसणं हाच केवळ अंधार आहे. सद्गुण सत्संगजी माझ्याबद्दलचं, माझ्या स्वतःबद्दलचं जे अज्ञान माझ्यामध्ये होतं, त्या अज्ञानामुळे मी भ्रमांमध्ये होतो, त्या अज्ञानामुळे मी बंधनांमध्ये होतो, त्या अज्ञानामुळे मी दुःखी कष्टी झालो होतो, त्या अज्ञानामुळे किती जन्म घेतले, किती वेळो, किती वेळा मी स्वतःचीच माझी फजिती करत होतो, किती वेळा त्या बंधनांमध्ये अडकलो. ह्या सर्व प्रकारच्या भ्रमांचं जे मूळ कारण अज्ञान होतं, स्वविषयीचं अज्ञान होतं, स्वतःचं अज्ञान होतं. सद्गुण आम्हाला आमच्या स्वतःच्या अज्ञानातूनच दूर केलं आणि प्रकाशामध्ये आणलं, ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आणलं. ज्ञान का सूरज उदय हुआ तो सही गलत को जान लिया, अविनाशी का पता चला है, नश्वर को पहचान लिया. ज्ञान का दीपक, ज्ञान का सूरज उदय हुआ तो सही गलत को जान लिया, अविनाशी का पता चला है, नश्वर को पहचान लिया. ज्ञान का सूरज उदय हुआ तो सही गलत को जान लिया, अविनाशी का पता चला, नश्वर को पहचान लिया. आता सद्गुणे आम्हाला हे ब्रह्मांड दिले ते काय आहे? ज्ञान का सूरज म्हणजे माझ्या हृदयामध्ये, माझ्या मनामध्ये, म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये जो ज्ञानाचा ब्रह्मज्ञानाचा प्रकाश पडला. ज्ञान का सूरज उदय हुआ तो सही गलत को जान लिया. म्हणजे ज्ञान जेव्हा होतं तेव्हा ज्ञानामुळे चांगल्याची आणि वाईटाची पण समज येते. समज वेगळी नसते की चांगल्याची, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, सत्य काय आहे, असत्य काय आहे, याची समज असते ती ज्ञानाने येते. ज्ञान याचा शाब्दिक अर्थच समज असा होतो. समज समज आणि हीच येणं फार गरजेचं असतं. एक छोटस बाळ आहे बघा, एक 1-1.5 वर्षाचं लेकरू आहे, छोटस जेमतेम त्या फुलांवरती रेंगाळायला लागलेलं आहे. आता ते खेळते, घरामध्ये खेळते, खेळता खेळता त्याच्या हातामध्ये धार सुरी लागली. समज कशी साक्षरतेची प्रतिक्रिया असते बघा. समज समज आता त्याच्या हातामध्ये जेव्हा ती सुरी त्याची आई बघते तेव्हा तिला धावत नाही, ती कासावीस होते आणि ती हातात ती काम तशीच सोडून त्या बाळाकडे धावते आणि त्याच्या हाताची सुरी खेचून घेते. अगदी तेव्हा हाताला भेटतं, ताकद लावण्याचा प्रयत्न करतात, आपली आई ताकद लावून ती सुरू त्याच्या हातातून खेचून गेली. मग भले ते बाळ रडायला लागले, त्यांचा फटका मारेल, पण ती सुरी खेचून गेली. का? कारण त्या सुरी विषयीचं ज्ञान, त्या सुरी ह्या शस्त्राची जी समज आहे ती समज त्या बालकाला नाहीये. तुका खूप खेळते समज. पण जेव्हा तेच बाळ 8 आणि 10 वर्षाचं होतं तेव्हा तीच माता सांगते, बाळा ती सुरी घेऊन येतोच का नाही, समज किती कार्य करून जाते. आता जर तो मुलगा जर अनाकार्य करत असेल तर आईला त्याला फटका मारते आणि म्हणते की सुरी पहिली घेऊन दे. स्थिती बघा, त्या बालकाची जी पूर्वस्थिती आहे, ते बाळ छोटा आहे, त्याला ती समज नाहीये. पण नंतर ज्यावेळी त्याला समज येते त्यावेळी मात्र सत्संगाची ती आई त्याला ऑर्डर करते, म्हणते की सुरी तुम्हाला घेऊन ये. कारण आईला माहिती की आता त्या बाळाला त्या सुरीपासून दुखापत नाहीये, कारण सुरी काय शस्त्र आहे त्याची समज त्या बालकाला आलेली आहे. ज्ञान का सूरज उदय हुआ तो सही गलत को जान लिया. ज्ञान का सूरज जब उदय होता है तो सही क्या और गलत क्या है इसकी समझ आती है. क्या ब्रह्म है और क्या माया इसकी समझ आती है. क्या नीति है और क्या अनित्य है इसकी समझ आती है. किसे धर्म कहते किसे अधर्म कहते इसकी समझ आती है. क्योंकि सत्य के साथ ये असत्य हमेशा. अविनाशी को जान लिया. जे अविनाशी तत्व आहे, जे परम तत्व आहे, त्याला तर मी ओळखलेलंच आहे. पण ह्या जेव्हा ईश्वराला ओळखतो त्यावेळी जे नश्वर आहे त्याला सुद्धा मी समजून घेतो. म्हणजे सद्गुण जे आम्हाला ज्ञान दिलं ते माया आणि ब्रह्म ह्या दोघांचे ज्ञान दिले. जर ब्रह्मज्ञान नसेल तर माया सत्संगाची फक्त भ्रम आहे, फक्त भ्रम. त्याच्या पलीकडे माया काही नाहीये, ती फक्त मनावर भ्रम निर्माण करते. पण मायेची खरी भूमिका, मायेची खरी ओळख, मायेची खरी जी व्याख्या असते ती केव्हा कळते, जेव्हा मायापती जो ब्रह्म आहे त्या ब्रह्माची ओळख होते तेव्हा कळते. पण ब्रह्म पण समोर आहे आणि माया पण समोर आहे, पण सत्संगाची त्या मायेचा त्रास होत नाही. मग त्या मायेचा त्रास, मग ती जीवनमुक्तीची लक्षणं असतात.
ती जाणवतात. हा 2 अधिक 2 4 हे ज्ञान आहे. ज्ञान आणि अज्ञान हे एकत्र चालत असतात. 2 अधिक 2 हे 4 आहे. पण मी अगदी बालपणापासून माझ्या मनावर संस्कार केले गेले की 2 अधिक 2 5 आणि तेच ज्ञान घेऊन मी मोठा झालो आणि गणित सोडवण्याचा प्रयत्न करू पण सुटत नाही, उत्तर काही येत नाही. कारण जे अज्ञान आहे त्याला मी ज्ञान वावरण्याचा प्रयत्न करतोय. 2 अधिक 2 5 2 अधिक 2 5 हेच चाललेलं आहे माझं. एक कल्पना करूया, एक उदाहरण समजून घेण्यासाठी विषय. एक तज्ञ गणितात माहीर असणारे शिक्षक समोर येतात, ते म्हणतात बाळा अरे 2 अधिक 2 5 होत नाही, 2 अधिक 2 हे 4च होता. मी ऐकायला जायचे. कंपनीला समजून सांगतो, प्रयोग करूया, एक एक्सपेरिमेंट करूया. एक करतात, जो फळा असतो त्या फळ्यावरती 2 शून्य लिहितात, अधिकचं चिन्ह आणि पुन्हा 2 शून्य आणि बरोबर 4. आता ते म्हणतात की बाळा बघ किती झाले तू काउंट कर. मग म्हणतो 1 2 अधिक 1 2 4. आता मला ज्ञान झालं, अरे मी समजून घेतो 2 अधिक 2 5, पण नाही 2 अधिक 2 4च आहे, त्याचं ज्ञान मला झालं. आता सत्संगाची त्या शिक्षकाने काय करावं, 2 अधिक 2 4 लिहिलेले आहेत, त्याच्याच बरोबर बाजूला 2 अधिक 2 5 लिहिलेले. आणि मला म्हणते की दोन्ही बघ, मी दोन्ही बघतोय. म्हणतात त्याचं ज्ञान काय, अज्ञान. मी ज्ञानाकडे बघतोय, अज्ञान सिद्ध करतोय आणि अज्ञानाकडे बघतोय. आणि अविनाशी का पता चला नश्वर को 2 अधिक 2 4 ह्याचं ज्ञान मला झालं आणि आपसुकच जरी ते 2 अधिक 2 माझ्या समोर असतील तरीही माझ्यासाठी मात्र ते अज्ञानच आहे, माझ्यासाठी ते चुकीचंच आहे. 2 अधिक 2 4 5 नाही तर 2 अधिक 2 4. मग भले सत्संगाची सतत अगदी सतत दिवस रात्र 24 तास अगदी 2 अधिक 2 5 जरी माझ्या समोर जरी असतील ना, तरी मनाने सत्संगाची एक ग्वाही दिलेली आहे की 2 अधिक 2 4 हेच खरं आहे आणि 2 अधिक 2 5 हे अविनाशी को जान लिया, सही गलत को नश्वर को पहचान. जीवन जगताना जीवनातून मुक्त हे ब्रह्मज्ञानी का, त्याचं हे कारण आहे की साधू संतांना सद्गुरूच्या कृपेने हे ब्रह्माचं ज्ञान लागलं. या ब्रह्माच्या ज्ञानाबरोबर मायेची भूमिका स्पष्ट झाली आणि मग माया समोर असताना देखील ही माया नश्वरच आहे, ही माया नित्याच आहे, ही माया नाशिवंतच आहे. ही माया म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेली फक्त एक तुमची आमच्यासाठी व्यवस्था आहे, त्याच्या पलीकडे ही माया काही नाही याचं पण ज्ञान झालं. आणि म्हणून मायेची आसक्ती असते ती ब्रह्मज्ञानी महात्माला दिसत नाही. पक्षी अंगणी उतरते ते का राहते, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. वस्तीकडे वस्तीत आला आणि प्राप्त काळी उतरून गेला, एका जनार्दनी शरण हेरसे असता भय कवड. सर्वात मोठं बंधन, सर्वात मोठं दुःख जर कोणतं असेल तर ज्याला महादुःख म्हटलंय म्हणजे पुनरुक्ती जननम आणि पुनरुक्ती मरणम. पुनरुक्ती जननी जठरे बार बार जन्म लेना, बार बार मृत्यू होना, इसे और अधिक दुख होने संसार में, इसीलिए इसे महादुःख कहा गया. मग एका पक्षाची सत्संगाची अवस्था बघा ना. मनुष्य याला सत्संगाची परमेश्वराने बुद्धीचं वरदान दिलं, प्रगल्भ बुद्धिमत्ता त्याचं वरदान टाकतो, मनुष्य या देहात वावरतोय. इतकी स्वतंत्र कर्म करण्याची याला शक्ती प्रदान केली. परमेश्वर मनुष्याच्या कर्मामध्ये कधी इंटरव्ह्यू करत नाही, अगदी स्वतंत्रपणे जग म्हणतो. इतका सत्संगाची प्रगल्भ बुद्धिमत्तेचा हा मनुष्य असताना सुद्धा जीवन जगावं कसं हे सांगण्यासाठी याला पक्षाची उपमा दिली जाते. पक्षी रंगण इतर तिथे का गुंतवून राहते. पक्षी येतात बघा. आता आपण थोडसा गावच्या ठिकाणी गेलो, मुंबई शहर सोडलं की हर घरापुढे मोठमोठे अंगण असतं. उन्हाळ्याच्या दिवसात बघा प्रत्येक घरात काहीतरी वाळत ठेवलेलं असतं. वाळवण ज्याला आपण म्हणतो, पक्षी येतात, ते दाणे टिकतात. कदाचित त्या पक्षाला वाटले मी त्या घराच्या काहीतरी आराम करावा, विश्रांती घ्यावी, काही काळ आराम करतात, पाण्याची पुढे असेल तरी पाणी पितात आणि निघून जातात. ते क्लेम करत नाही, ते आसक्त होत नाही, ते कुठे सत्संगाचे आपला अधिकार दाखवत नाही की मी या घरात उतरलो, या अंगणात उतरलो, तिथे मला काही खायला मिळालं म्हणून एक अंगण माझं आहे, जिथे पाणी मिळालं ती जागा माझी आहे. या घराची सर्वची स्थावर स्थिर मालमत्ता, स्थावर जंगम स्थिर अस्थिर ही मालमत्ता ती माझी आहे, हे घर माझं आहे, या घराचं बाहेरचं कंपाऊंड माझं असे म्हणत नाही. ते आले, त्याची व्यवस्था होती, त्या व्यवस्थेप्रमाणे राहिले आणि निघून गेले, फिरून बघत नाही मागे. सत्संगाच्या मनुष्याच्या बाबतीत असं होतं नाही, कारण मनुष्य सत्संगाची ते माझं आहे, माझं आहे, माझं आहे, माझं. माता प्रपंचाचे ओझे
घेऊन म्हणे माझे माझे बुडताही न सोडे कारण कुळात माने. मनुष्य या कारणासाठी बंधनाने मनुष्य या कारणासाठी दुःखी आहे की जे पाहतो ते फक्त आणि फक्त माझं म्हणतो मी आणि माझं, ही जी मनुष्याच्या मनाची जी अवस्था आहे, ही जी आशा आहे, हीच मनुष्याला बंधनात टाकत असते. वस्ती कर वस्ती चाल आणि प्रातःकाळ उठून गेला. वस्तीला आपण थांबतो, कुठेतरी वस्ती मिळाली थांबतो. काही ठिकाणी आपले महापुरुष बरेच ठिकाणी प्रचार दौरे जात असतात. 2 दिवसाचे 4 दिवसाचे 8 दिवसाचे दौरे असतात. ठीक आहे, त्यांची कुठेतरी व्यवस्था केलेली असते, कुठे त्यांची सेवा करणारे सेवादार असतात. पण सत्संगाची ते घर म्हणताना ती जागा सोडताना तिथे काय प्रेम करत नाही, तिथे काय सत्संगाची म्हणत नाही की ही माझी जागा राखून ठेवा, मी पुन्हा येत नाही. ठीक आहे, परमेश्वराची व्यवस्था केली, त्या व्यवस्थेअंतर्गत मी राहिलो आणि जेव्हा सुख लागली तेव्हा मी ती सोडून जातोय. पण मी त्या वस्तूवर त्या जागेवर प्रसक्त नाही. अनसक्तीने जीवन जगणं ही जीवन असते. एवढं भगवत भजन अंती न होईचे पावन, जरी आले बरे मरण तरी भक्तीने नादवती. जर मनुष्याच्या जीवनामध्ये भक्ती नसेल, फार सुंदर जीवन जगतोय, अगदी सुंदर ठिकाणी, अगदी चांगल्या तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन जर त्याला मृत्यू आला, त्याला त्याचा देह त्यागावा लागला, अगदी त्याच्या देहाचा जो अंतिम जे अग्निदहन म्हणतात, अगदी चंदनाच्या लाकडाने त्या देहाला जरी अग्नी दिला तरी म्हणतात त्या जीवाची गती, त्याला गती मिळून तो अधोगतीलाच जातो. कारण त्याच्या जीवनामध्ये भक्ती नसते, त्याच्या जीवनामध्ये भक्ती नसते. समर्थ म्हणतात की जे का जीवन मुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा स्मशानी तरी ते धन्य झाले. पण जे जीवन जगत असताना जीवनामध्ये जे मुक्तपणे जीवन जगतायत, मुक्तपणे जन्म आणि मरणाच्या बंधनातून मुक्त आहेत, सर्व प्रकारच्या काम क्रोधांनी सर्व त्या विकारातून मुक्त आहेत, त्रिगुणातून मुक्त आहेत, विविध तापातून मुक्त आहेत, सत्संगाची असे जीवनमुक्त महात्मा जीवन जगत असताना देखील जर त्यांचा देह अपघातात जरी गेला तरी तो देह पण धन्य होतो. मग तो देह कोणत्याही स्वरूपात जाऊन देत, एखादा जर आजाराने जाऊन देत, वृद्धापकाने जाऊन देत, ऍक्सिडेंटली जाऊन देत, कोणत्याही रूपात जाऊन देत, जे महात्मा जीवन जगत असताना जीवनात मुक्त आहेत त्या देहाचं सुद्धा सत्संगाची अवधीची देह ब्रह्म झाले. ही अवस्था एका ब्रह्मज्ञानी महात्म्याची होऊ शकते. ज्ञान का सूरज उदय हुआ तो राह नजर अब आई है, दर बदर की ठोकरों से बचकर मंजिल पाई है. ज्ञानाचा सूर्य, ज्ञानाचा प्रकाश जेव्हा पडला, ज्ञान का सूरज उदय हुआ, राह नजर आई है. आता मला सत्संगाची माझं ठिकाण सापडलेलं आहे. मी आतापर्यंत असंख्य घर फिरलो, असंख्य पुनरावृत्ती, ऐशी माय बापे किती, स्त्री पुत्र कन्या होती लक्षानुलक्ष, कर्म योगे सकाळी मिळाली एके स्थळी जन्मास आली, आणि ती तू आपली मागणीस कैसे नाही पडत मूर्खा. तुझे नवे शरीर तेथे इतरांचा पण विचार, एक भगवंत धरी साचार भावार्थ मुळे. की म्हणतात की ते ठिकाणी तू गेलास, किती वेळा जन्माला आलास, किती वेळा मला मी माझ्याशी संवाद करतोय. हे संवाद आहे, स्वतःने स्वतःशी केलेले संवाद आहे. की किती वेळा मी जन्माला आलो, किती वेळा मी गर्भाची यातना सहन केल्या, किती वेळा आई झालो, किती वेळा बाप झालो, किती वेळा मूल झालो, बहीण झालो, भाऊ झालो, काका झालो, मामा झालो, किती वेळा किती काय काय झालं असेल मला माहिती नाही. पुनरावृत्ती प्रत्येक वेळी माझी एक नवीन आवृत्ती तयार होत होती, एक नवीन कॉपी तयार होती. एक ओरिजिनल कॉपी असते बघा, त्याची असंख्य आपण झेरॉक्स काढतो, तसा मूळचा हा सत्संगाची किती वेळा झालं असेल मला माहिती नाही. तू भोगल्या पुनरावृत्ती, ऐशी माय किती जन्मात, किती आई, किती बाप, किती बंधू, कोण होती तुझी सगळी पोलीस नव्हती. ती नाती फक्त शिरण्याची होती, फक्त शिरण्याची. समोर बाबाजींचं याविषयी सुंदर उदाहरण आहे बघा. जसं समोर पावसाचं पाणी जेव्हा पडतं बघा, ते पावसाचं पाणी एखादा थेंब जर तो नाल्यात गेला की त्याला नाल्याचं पाणी म्हणतो, तो नाला झाला. तेच सत्संगाची पाणी वाहत झाडाला मिळालं तर त्या झाडाचं पाणी होते. तो जर तो थेंब जर तलावात पडला तलावाचं पाणी होतो. तो जो थेंब सत्संगाचे जाऊन जर सागराला मिळाला तर तो जीव हा थेंब आहे. सत्संग जीव हा थेंब आहे. तो गेला कधी पक्ष्याच्या देहात गेला, कधी कावळा झाला, कधी चिंडी झाला, कधी गाढव झाला, कधी घोडा झाला, कधी गाय झाला, कधी बैल झाला. कित्येक योनीमध्ये काय कित्येक हे लक्ष योनी, नुकसान मागीचे जलंजली भोग 9 लक्ष, असंख्य 84 लक्ष योनी, त्यात एक योनी कोट पिढा तेवढं नाही मारा मारवाचं, एवढी असंख्य गणना केलेली आहे. किती वेळा अजून
मी कधी सत्संगाची कावळ्याच्या देहामध्ये होतो तेव्हा मी स्वतःला कावळा समजत होतो. मी चिमणीचा देह धारण केला तेव्हा मी स्वतःला चिमणी समजायला लागलो. मी जेव्हा गायीच्या देहामध्ये आलो मला गाय मी म्हणतो मी स्वतःला गाय आहे. मी जेव्हा एखाद्या बकरीच्या शरीरामध्ये मी स्वतःला बकरी समजायला लागलो. पण मुळात मी काहीच नाही, मी गायी नाही, मी बकरी नाही, मी घोडा नाही, मी गडव नाही, काय नाही. मी फक्त या परमपिता परमात्म्याचा अंश आहे. याचं नाव केवळ आत्मा. पण माझ्या स्वतःला विसरल्यामुळे ही अवस्था झाली. पण जेव्हा सद्गुरूने ज्ञान दिलं तेव्हा मात्र सर्व भ्रमांचं निरसन झालं. आणि आता मी माझ्या स्वतःला ओळखायला लागलो की मी कोण आहे, मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण ह्याची ओळख आता मला पटलेली आहे. ज्ञान का सूरज उदय हुआ तो हुई है रोशन आत्मा, कहे हर देव देख लिया है कन कन में परमात्मा. ज्ञान का सूरज उदय हुआ तो हुई है रोशन आत्मा. आणि निर्णय दिलाय की आता जो परमात्मा कुठेतरी शोधत होतो तो कणाकणाचा देख लिया आहे. कण कण में परमात्मा, कण 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 फक्त आणि फक्त परमात्माच आहे. परमात्माशिवाय दुसरं कोणीच नाही. जग हे सारे अवघे ब्रह्म, सर्वाभूती एक पांडुरंग, अणु रेणू पर्यंत ब्रह्म बनलेले, सर्वाभूती राहिले अखंडित. विश्व हे व्यापिले भोवती उरले, कौतुक दाखविले मायाजाळ, भ्रांती मायाजाळाची काढिता तत्काळ, परब्रह्म खेळे अखंडित, अखंडित वस्तू हृदय विपलीन, गुरु कृपे पाहे नरहरी. भ्रांती मायाजाळाची काढिता तत्काळ, मायेची भ्रांत मायेचा भ्रम जेव्हा सद्गुरूने दूर केला तेव्हा माझी अवस्था झाली की कण कण देखे परमात्माकडे, जिथे पाहतोय तिथे फक्त आणि फक्त मी मलाच पाहतोय. ती अवस्था मनाची झाली. ती अवस्था म्हणजे सत्संगाची भक्ती आहे. कैसे झाले देवदर्शन. आणि देव पाहता आहे कोण. डोळे उघडून या पाहे, पहिलं तो देव दिसत आहे. पहिलं तो देव आपण तो भक्त दोहोंशी कोण आहे देखत, एका जनार्दने पाहे आणि कहाणे पाहता देवची आहे, देवची आहे. कोण बघा कसं आहे. संत एकनाथ महाराजांनी अभंगामध्ये प्रश्नांचा भाडीमार केला. प्रश्न विचारतायत कैसे झाले देवदर्शन. कसं प्रश्नचिन्ह. हे देवाचं दर्शन झालं ओढून सांगतोय, ताहून ओढून सांगतोय की मला देवाचं दर्शन झालंय, मी देव पाहिला, मला देवाचं दर्शन झालंय. प्रश्न इथे निर्माण झाला कैसे झाले देवदर्शन. कसं झालं तुम्हाला देवदर्शन. आणि ज्या देवाचं दर्शन झालंय तो देव नक्की आहे तरी कोण. मग ठीक आहे आम्ही म्हणतो अशा हाताचे इशारे केले आणि कोण कळले आणि मला देवाचं दर्शन झालं. ठीक आहे, एक बेसिक ठीक आहे, प्राथमिक अवस्था ठीक आहे. मग तो देव पाहता आहे कोण, हा निराकार गोविंद सांगाय. प्राथमिक अवस्था ठीक आहे, पण थोडस विचार मंथन करूया, आत्ममंथन करूया आणि शोधूया की नक्की संत एकनाथ महाराजांना सांगायचं काय आहे. नक्की देवाचं दर्शन झालं म्हणजे नक्की काय झालं. कैसे झाले देवदर्शन. देव पाहता आहे कोण. डोळे उघडून या पाहे म्हणजे सद्गुरूंनी जी ज्ञानाची दृष्टी केलेली आहे. सद्गुरू या ज्ञानाबद्दल जो समंजसपणा आमच्यामध्ये भरलेला आहे त्या समंजसपणाच्या दृष्टीने पहा की ज्या देवाला पाहतोय तो देव नक्की आहे तरी तो. डोळे उघडून या पाहे, पहिलं तो देव दिसत आहे, समोर देव आहे आणि देवाला पाहणारा मी आहे. मग देव कोण नाही मी कोण. नक्की कोण कोणाला पाहतोय, कोण कोणाचे आहे देखत, कोण कोणाला पाहतोय, कोण कोणाला पाहतोय. मी देवाला पाहतोय का देव मला पाहतोय, कोण कोणाला पाहतोय. मग देव जर मला पाहत असेल तर देव कोण आणि मी जर देवाला पाहत असेल तर मी कोण. या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करणारे जगणं म्हणजे जीवन योग्य आहे. मग सत्संगजी महात्मा म्हणतात दर्पणाचे दुसरे दिसेल. एखाद्या दर्पणामध्ये जर आपण स्वतःलाच पाहायचं असेल तर एका आरशासमोर उभं राहतोय दर्पण आणि त्या दर्पणामध्ये मी स्वतःला पाहतोय, मी बाहेर आहे आणि आतमध्ये आहे मीच आहे. बरं बाहेर आहे तो मी आहे आणि आतमध्ये येतो पण मीच आहे. बघा दर्पण एक आरसा कल्पना करूया. बाहेर आहे त्याला प्रतिबिंब म्हणतात आणि आतमध्ये आहे त्याला प्रतिबिंब म्हणतात. कोण कोणाशी देखत, कोण कोणाला पाहतोय. बिंब आहे ते प्रतिबिंबाकडे पाहतोय आणि त्याच वेळी जे प्रतिबिंब आहे आतमध्ये आरशाची जी प्रतिमा आहे ती बिंबाकडे पाहतोय. बिंब प्रतिबिंबाला पाहतोय आणि प्रतिबिंब बिंबाला पाहतोय. बिंब कोण आणि प्रतिबिंब कोण. जे बिंब आहे तेच प्रतिबिंब आहे, जे प्रतिबिंब आहे तेच बिंब आहे. मग कोण कोणाला पाहतोय, कोण कोणाला पाहतोय, कोण कोणाचं आहे. फक्त हे शब्द भेद आहे, फक्त शब्द भेद, फक्त शब्द भेद. बाहेर आहे म्हणून बिंब आणि आत आहे म्हणून प्रतिबिंब. वास्तविकता ते तत्व मात्र एक आहे, अद्वैत. आत आहे म्हणून आत्मा आणि बाहेर आहे म्हणून परम
मग कोण कोणाला पाहतोय? सद्गुणे कोणाचं ज्ञान कोणाला दिले? माझे मद दाखविले, माझे मद दाखविले, उघडे अनुभविले परब्रह्म. बांधलो होतो माया ममतेच्या पाशी, तोडले वेगेची कृपा दृष्टी. रवी बिंबा परी प्रकाश केला, अंधार पळविला काम हृदय. एका जनार्दनी उघडा बोध दिला, आणि तोची ठसावला हृदयामध्ये. जेव्हा सत्संग हा बोध ज्ञानाचा, हा आत्मबोध, ब्रह्मबोध, शब्दबोध, अनेक समानार्थी शब्द आहेत, पण जेव्हा हे तत्व जेव्हा हृदयामध्ये ठसावतं, तेव्हा ती अवस्था होते की मग कण कण देखे, कण कण में देखे परमात्मा. सद्गुरु बाबा हरगोविंदजी महाराज त्याच्याही पलीकडे जाऊ शकतात की जेव्हा ब्रह्मज्ञानाचा बोध होतो तेव्हा कणाकणामध्ये परमात्मा दिसतो. जी कणाकणामध्ये जसा मी परमात्मा बघतो, तसा घटा घटामध्ये पण परमात्मा दिसतो. मग ती अवस्था की सर्वभूती भगवंत, किंवा जे जे भेटे भूत ते ते मानेचे भगवंत, ऐसा भक्ती निश्चिंत जाण माझा. अशा भावनेने, अशा ब्रह्म भावनेने जेव्हा जीवन जगण्याचा योग प्राप्त होतो, त्याच वेळी मला जीवनमुक्तीचा योग प्राप्त होतो. प्रेमाने बोला.